नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. आपण आज गुरुवारचं महत्त्व जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वांना तर माहीतच आहे, गुरुवारचा दिवस हा स्वामी समर्थ महाराजांचा आवडीचा दिवस आहे. ह्या दिवशी स्वामी महाराजांची विशेष सेवा, विशेष आरती, विशेष नैवेद्य देखील केला जातो. ह्या दिवशी आपण स्वामींची बरीच सेवा करतो व स्वामींना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतो. स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी गुरुवारचे व्रत देखील केले जाते. जसे इतर देवी देवतांचे व्रत असते, त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांचे देखील व्रत आहे. हे व्रत अत्यंत साधे व सोपे आहे. फक्त हे व्रत करण्यासाठी पोथी असणे गरजेचे आहे. हे गुरुवारचे व्रत करत असताना 9 गुरुवार ह्या पद्धतीने व्रत करायचे असते. म्हणजे 9 गुरुवार आपल्याला हे व्रत करायचे आहे. सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची धूप लावून पूजा करायची आहे. पहिलं एक माळी किंवा 11 माळी जप आपल्याला करायचा आहे. त्यानंतरच आपले गुरुवारचे व्रत सुरू होणार आहे. आणि मित्रांनो, गुरुवारच्या दिवशी आपल्याला फक्त फळे खाऊन किंवा बिन मिठाचे पदार्थ आपल्याला खायचे आहेत व संध्याकाळी धूप दीप लावून स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला नमस्कार करावा. आपण घरामध्ये बनवलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवावा आणि त्यामध्ये गोडधोडाचा, त्याचबरोबर चपाती भाजी जे काही आहे आपल्या घरामध्ये तयार होते त्याचा नैवेद्य स्वामींना दाखवावा. आणि मित्रांनो, जो नैवेद्य आपण श्री स्वामी समर्थ महाराजांनी दाखवला आहे तोच नैवेद्य आपण उपवास सोडवण्यासाठी घ्यायचा आहे. हे किती गुरुवारचे उपव्रत करावे असा प्रश्न आपल्याला पडतो. ह्यामध्ये आपण 5 गुरुवार, 9 गुरुवार किंवा 11 गुरुवार असे व्रत करू शकतो. आणि मित्रांनो, हे उपवास करत असताना आपल्याला काही अडचणी आल्यास, सुतक आल्यास तर त्या दिवशी उपवास धरावा. मात्र त्याची मात्रा तो गुरुवार आपला आपण संकल्प केलेल्या गुरुवार ह्यामध्ये धरू नये. त्याच्या पुढचा येणारा गुरुवार तो आपण संकल्प केलेल्या गुरुवारमध्ये धरावा. ज्या गुरुवारी आपल्याला काही अडचणी आल्या असतील त्या गुरुवारी फक्त उपवास करावा. स्वामी महाराजांची पूजा करू नये. हे व्रत केल्याने आपल्याला सर्व इच्छा पूर्ण होतात. आपण जे काही स्वामी समर्थ महाराजांकडे मागून ते आपल्याला प्राप्त होईल. आणि मित्रांनो, फक्त आपल्या परीने होता येईल तेवढे स्वामींचे नामस्मरण व त्यांची सेवा करावी व त्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत वाचावे व स्वामी समर्थ ह्या नामाचा सदैव जप करावा. स्वामी समर्थ महाराजांचे अशा पद्धतीने व्रत नक्की करा. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होता येईल. फक्त मनभावे स्वामी समर्थांची सेवा करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.